सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. अर्जुन तन्वीवर चिडला होता आणि घाबरलेल्या तन्वीनं त्याचा राग शांत करण्यासाठी त्याला घरी कॅन्डल लाईट डिनरचं सरप्राईज द्यायचं ठरवलं. आणि जेव्हा अर्जुन घरी आला तेव्हा सगळ्या लाईट ऑफ बघितल्या आणि तो वैतागला. तो आता तिच्यावर चिडला आणि बेडरूममध्ये निघाला. इतक्यात पुन्हा अडखळला आणि तन्वीच्या अंगावर पडला. आणि आता तन्वी मॅडम कोणत्याही परिस्थितीत अर्जुन सरांना सोडणार नव्हत्या आणि तिनं त्याला मिठी मारली. तिची छाती त्याच्या छातीला चिटकवली आणि पुन्हा म्हणाली, अर्जुन सर, डू यू लव्ह मी? आणि अर्जुन अजूनही म्हणाला, नो, मला सोड तनू, हे सगळं करून तुला काहीही मिळणार नाही. तन्वी म्हणाली, का नाही मिळणार? अर्जुन, आता तू ते कुठपर्यंत मनाला लावून घेशील? आणि त्यात वाईट काहीच नाही बेबी. आणि अर्जुन म्हणाला, हे तुला वाटतं, पण मला ते अजिबात नाही आवडलं आणि तू मला सोडतेस की मी जबरदस्ती निघू? तन्वी म्हणाली, अर्जुन, असं नाही करायचं बाबा. माझी चूक काय आहे ते तरी सांग. मी मधूचा विचार केला, ही माझी चूक आहे का? तिला आपण आपली मुलगी म्हणतो की नाही? आणि जर तुला इतकाच राग आला होता या सगळ्याचा, तर आज तू तुझे सगळे फोटो पब्लिश करण्यासाठी का परवानगी दिली? मधूच्या प्रेमासाठीच ना? मग मी हे सगळं केलं तर तू का चिडतोस? की तू करतो ते योग्य आणि मी करते ते अयोग्य असं वाटतं तुला? आणि अर्जुन म्हणाला, हो, माझ्या मनाविरुद्ध केलेल्या गोष्टी मला पटत नाहीत. पहिली गोष्ट, तू या भानगडीत का पडली ते पडली आणि मला याच्यामध्ये तू घेतलं आणि त्यानंतर तू टायगरच्या मुलांचीही शपथ घातली आणि त्यांनाही यामध्ये घेतलं. आणि याचाच मला सगळ्यात जास्त राग आला आहे तनू, ती मुलं अजून जन्मालाही आली नाहीत. त्यांच्यावर आधीच एकामागून एक संकट येत आहेत आणि तू असं असतानासुद्धा त्यांची शपथ कशी घालू शकतेस? आणि मला असं वाटतं की इथे तुझी मॅच्युरिटी कमी पडली आणि हे सगळं करून काहीच उपयोग नाही. असं म्हणून अर्जुन तिच्या हातातून निसटला. त्यानं मोबाईलची टॉर्च लावली आणि बेडरूममध्ये गेला. तिकडची लाईट लावून फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन बाहेर आला तसं त्याच्यासमोर मान खाली घालून सॅड फेस करून तन्वी टॉवेल घेऊन उभा होती आणि म्हणाली, सॉरी बेबी, मी आर्यनच्या मुलांची शपथ नको घालायला हवी होती. आता तरी माफ कर. चल ना, डिनर करूया. आणि अर्जुनने तिच्या हातातून टॉवेल घेतला, तोंड पुसलं आणि पुन्हा तिच्याच हातात तो टॉवेल फेकला आणि म्हणाला, मला भूक नाही. आणि ऐक, आता तू असं म्हणशील की तू माझ्यासाठी अजून जेवली नाहीस, तर असं करू नको. तू तुझं खाऊ शकते. आणि तन्वीने आता तसाच टॉवेल बेडवर फेकला आणि म्हणाली, कसं खाऊ तुझ्याशिवाय? आणि आता ती पूर्ण शरण येऊन बोलत होती त्याला. आणि अर्जुन सर म्हणाले, वाव, काय गं, आज नाही का मला एकदम सुतासारखी सरळ होऊन कशी बोलतेस? आज टशन देऊन बोलणार नाहीस का? घाबरले आहेस ना तू मला? आणि तन्वी म्हणाली, का नाही घाबरणार? तुझा फेस किती अँग्री होता आणि फोनवर मला किती धमक्या दिल्या की तिथे आल्यावर बघतो. आणि अर्जुन म्हणाला, हो, बघणार तर आहेच मी तुला, पण त्याआधीच तू हे सरप्राईज वगैरे केलंस ना, त्यामुळे मी थोडा कूल आहे, पण तुझ्यावर माझा राग कायम असेल. आणि तन्वी म्हणाली, आणि कुठपर्यंत असेल हेही सांग, म्हणजे मला मनाची तयारी करायला बरं. आणि अर्जुन म्हणाला, तनू, तू तोपर्यंत या रूममध्ये राहायचं नाही जोपर्यंत आर्यनचे बेबी सुखरूप या घरात येत नाहीत. जेव्हा त्यांचा जन्म होईल तेव्हा मी स्वतः तुला इथं बोलवेल आणि तुझ्या या शपथेमुळे बाय चान्स, देव न करू, आणि त्यांना काही झालं ना, तर तू मला विसर आणि ही रूमसुद्धा विसर. तशी तन्वी हबकली आणि म्हणाली, अर्जुन, अजून 2 महिने बाकी आहेत त्यांना या जगात यायला आणि तू असा वाईट विचार का करतोस? त्यांना काहीही होणार नाही. आपण त्यांची खूप चांगली काळजी घेतोय. आणि अर्जुन म्हणाला, घेतोय, आणि मला माहीत आहे तू तर त्यांची जीवापाड काळजी करतेस, त्यांना जपतेस, पण आज तू त्यांची शपथ घातलीस आणि माझ्या नजरेतून पडली. तन्वी म्हणाली, अर्जुन, खरंच तुला असं वाटतं का रे की मी फार मोठी चूक केली आणि ते बेबी जन्माला येत नाही तोपर्यंत माझ्यासोबत अबोला धरशील का? आणि अर्जुन तिच्याकडे बघून म्हणाला, येस, अँड युअर टाईम स्टार्ट नाव.
तू कुठं झोपतेस बोल? वरती रूम मोकळ्या आहेत, वरती जाते की इथे झोपते, नाहीतर मी निघालो. आणि आता तन्वीला काय बोलावं ते कळेना. आजपर्यंत अर्जुनने अशी शिक्षा तिला कधीच दिली नव्हती आणि आताही तो असं काही करेल, सरळ बेडरूम सोडायला सांगेल किंवा तो बेडरूम सोडेल असं तिला वाटलं नव्हतं. तो चिडेल, ओरडेल, थंड पाण्याखाली उभा करेल किंवा घराबाहेर काढेल, रात्रभर उभा करेल कोपऱ्यात, असं काहीतरी होईल असं तिला वाटलं होतं. पण तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे अर्जुन सर तिला बेडरूमच्या बाहेर कधीच काढणार नाहीत. पण आता तो असं म्हणाला आणि तन्वी म्हणाली, स्वीटी, आर्यन आहेत घरात अर्जुन, तुझ्या या निर्णयाने त्यांना काय वाटेल? आणि अर्जुन म्हणाला, त्यात काय वाटायचं, तेही नवरा बायको आहेत आणि नवरा बायकोमध्ये काय चालतंय त्यांनाही माहीत आहे आणि त्यांनाही कळू दे ना की तू कुठे चुकलीस, म्हणजे ते सुद्धा पुन्हा अशी चूक करणार नाहीत. आणि तुलाही कळू दे आणि त्यांनाही कळू दे की आपल्या माणसांची ढाल करून आपल्याच माणसांना ब्लॅकमेल करायचं नसतं. आणि तनू, आज तू खऱ्या अर्थाने माझा महाभारतातला अर्जुन केला होता, जिकडे माझ्या समोरही आणि पाठीमागही आपलीच लोकं होती. आणि माझ्या नातवंडांची शपथ घालण्याची शिक्षा काय असते हे तुलाही कळेल. आणि तन्वी म्हणाली, याचा अर्थ अर्जुन तू माझ्याहीपेक्षा जास्त प्रेम आता नातवंडावर करतो का? आणि अर्जुन म्हणाला, तुला हवं ते समज, पण एक लक्षात ठेव, शेंड्याचं फळ कितीही गोड असलं तरी त्याचा जन्म मुळापासून होतो, खोडापासून होतो. आणि ते खोड तू आहेस, ते मूळ तू आहेस. आणि मुळात तुझ्यात खूप गोडवा आहे, म्हणून ते फळ गोड आहे आणि मी त्याच्यावर प्रेम करतो. आणि तू माझ्यासाठी कोण आहेस, काय आहेस हे मी तुला सांगायला नको. बाकी काय समजायचं ते तू समज. आणि आता प्लीज मला झोपू दे, असं म्हणून अर्जुन तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि काय करावं, रूम सोडून जावं की नको या विचारात ती होती. तन्वी तिच्या बाजूला आली आणि टेन्शनमध्ये बेडवर बसणार इतक्यात अर्जुन म्हणाला, तनू बसू नको, प्लीज गो. यापुढे आपण एकाच घरामध्ये असू पण अनोळखी असू, आता जा. आणि जाताना लाईट बंद कर, असं म्हणून त्यानं पुन्हा हाताची घडी घातली आणि होता तसा तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि तन्वी खूप नाराज होऊन वरती आर्याच्या रूममध्ये गेली. तिला तर आता खूप अपमानित झाल्यासारखं वाटत होतं. अर्जुन काय शिक्षा देईल म्हणून ती घाबरली होती आणि खरंच कोणाच्याही ध्यानी मणी नसणारी शिक्षा त्यानं तिला दिली. त्यानं तिला मुलं जन्माला येईपर्यंत बायको म्हणून स्वीकारायचं नाही असाच निर्णय घेतला. आणि याच्यापेक्षा जास्त मोठी शिक्षा तन्वीसाठी कोणतीच नव्हती. आर्याच्या शेजारीच आर्यनची खोली होती. स्वीटी आणि आर्यन झोपले होते आणि तन्वी एकटीच जाऊन त्या रूममध्ये बेडवर अंग टेकून पडली. आणि इतकी वर्ष, जवळजवळ 25 वर्ष अनुभवली नाही ती भयान आणि स्मशान शांतता ती अनुभवत होती. आणि नाही, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत म्हणून ती पुन्हा पळतच खाली आली. अगदी बेडरूमच्या दरवाज्यात येऊन थांबली, पण तिची हिंमत नाही झाली पुन्हा बेडरूममध्ये पाय टाकण्याची. आता हे जवळजवळ 2 महिने सहन करावं लागणार. आणि चुकून जरी आर्यनच्या दोन्हीपैकी एकाही बाळाला काही झालं ना, तर मात्र आयुष्यभरासाठी अर्जुन तिच्याकडे पाठ फिरवणार. आता गमतीतच तन्वीनं त्याला शपथ घातली, पण आता त्या निर्णयाची दाहकता आणि त्या शपथ घालण्यामुळे निर्माण झालेला अर्जुनचा राग काय असतो हे ती पाहत होती. आणि त्या मुलांच्या बाबतीत तो किती सिरियस आहे याचा अंदाज आता तिलाही येत नव्हता. जग उद्ध्वस्त करायला जाईल तो जर आर्यनच्या बाळाला काही झालं तर, असा सगळा विचार ती त्याच्या पाठीकडे बघूनच करत होती दरवाज्यात उभा राहून. आणि ती निदान आज तरी पुन्हा त्या खोलीत आर्याच्या गेलीच नाही. आयुष्यात कधीच ती तिची बेडरूम सोडून दुसरीकडे झोपली नव्हती. अर्जुनला सवय होती, तो नेहमी दौरे करायचा बिझनेसचे, ऑफिसमध्ये थांबायचा रात्रभर. पण एका स्त्रीला तिच्या घराशिवाय, तिच्या नेहमीच्या बेडरूमशिवाय आणि तिच्या बेडवरच्या जागेशिवाय करमत नाही. आणि तन्वीच्या डोळ्यातून अश्रू पडले आणि ती पुन्हा रूममध्ये जाणार इतक्यात अर्जुनच म्हणाला, तनू आत येऊ नकोस, कुठली तरी गोष्ट ऐक माझी. म्हणजे ती इथे आहे हे समजत होता. आणि का नाही समजणार, तिच्या श्वासावरूनच तो तिला ओळखतो, मग तिची उपस्थिती त्याला जाणवणार नाही असं होणारच नाही. आणि ती म्हणाली, अर्जुन प्लीज एक रिक्वेस्ट करू का? तो काहीच बोलत नव्हता आणि त्याची मूक संमती आहे असं समजून ती पुढे म्हणाली, बेडरूमचा दरवाजा प्लीज उघडाच राहू दे. आणि अर्जुन तरीही काहीच नाही बोलला, हो पण नाही आणि नाही पण नाही. आणि दरवाजा लावायला सुद्धा उठला नाही. आणि ती सोफ्यावर जाऊन बेडरूम उघडीच ठेवून तशीच बेडरूममधून
थोडंसं दिसणाऱ्या अर्जुनकडे बघत बघत झोपली. आणि 1 दिवस नाही किंवा 2 दिवस नाही तर आता तन्वी चक्क 2 महिने सोफ्यावर झोपून अर्जुनकडे बघून रात्र काढणार होती. आणि त्या दिवशी तिच्या मागे मागे पोलीस स्टेशनमध्ये जाणारा, तिला एकटं न सोडणारा अर्जुन, न भूतो न भविष्यती अशी रात्र त्यानं त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा अनुभवली, तुरुंगामध्ये घालवली, फक्त तिच्या प्रेमासाठी. आणि तोच अर्जुन आज तिच्याकडे पाठ फिरवली होती त्यानं. आणि मनातल्या मनातच तन्वी स्वतःला दोष देत होती. मग आता काय होईल पुढं? खरंच अर्जुन सर तन्वीला जी शिक्षा देतात ती योग्य आहे की नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तन्वी त्याच्यापासून इतके दिवस दूर राहणं शक्य आहे का हेही सांगा. थँक्यू सो मच.